नमस्ते पब्लिक, शुभ सकाळ. आज होती ना रंगपंचमी. आपण चाललो होतो कॉलेजवरती. तर यशा आपल्याला थांबलेलं होता भरवायला. नको म्हणलं, कॉलेजवरती जायचं आहे. राजबाई आले होते न्यायला. एवढं जी गांजर खूप ऊन लागत होतं ना राव, टापर बांधलेलं होतं. आलो होतो कॉलेजवरती. तर डेप्रेचा मंडप टाकायचा होता आपल्याला रंगपंचमीसाठी. तर खूप तर भूक लागली होती. आलो होतो कॅन्टीनला, पॅटीस खाल्लं. वरती तर आपली गँगवर राहिलेली अर्धी. मग आपण घेऊन आलो सगळ्यांना वडापाव. राजबाई अजून एकदा खाली कॅन्टीनला गेले होते काहीतरी कामानिमित्त. येताना घेऊन आले सगळ्यांना कुल्फी. मग डेप्रेचं तर मंडप कंप्लीट झालं होतं. मग अजून राहिलं होतं काहीतरी आपलं किरकोळ काम. मग राजबाई म्हणले, चला तुम्हाला घरी सोडतो. घरी आलो. भूक तर खूप लागली होती. मग जेवायला बसलो. कढी, चपाती, दही भात. मग आलो होतो दक्षच्या घरी. दक्षच्या घरी तर भाजी मंडई लावलेली होती समोर. दक्षला घेतलं. येताना आपल्याला दिसले आबा डिझेल घेऊन. मग डीजेची गाडी आली होती. डीजेचा सेटअप आपण मस्तपैकी लावून घेतला. मग चेकिंग केली सगळी, काय राहिलंय का नाही. मग एकदा साऊंड चेक दिला आपण. आले होते राजबाई, दक्षबाई आपल्याला घरी सोडायला. मग आवरून आपण चाललो ना कॉलेजवरती. तर गेलो होतो. आपल्याला काय तर आयटम नाही, तर केचीबाई यांनी अडवलं होतं मस्तपैकी. पहिल्यांदा त्यांनीच आपल्याला कलर लावला. तर नको म्हणत होतो त्याला, तर डीजे पशी तर नको म्हणले, लावतो कलर. आलो होतो आपल्या गँगवरकडे डीजे पशी. तर सगळी नाचत होते मस्तपैकी. राव पोरी तर खूप एन्जॉय करत होत्या मस्तपैकी. खूप आपण पण नाचून घेतलं ना मस्तपैकी. दिसत असेल आपली सगळी गँगवर नाचत होतो, आपण पण नाचत होतो. आपणच घेतलेला इव्हेंट. मग आपलीच हवा होती ना तिथं. तर आपण चढलो होतो टँकरवर पाणी मारायला. मग पोरींच्या पण अंगावर मारलं आणि पोरांच्या पण. आलो होतो खाली. मग निवेदन दक्ष, निनोबाई यामुळे आपलं झालं होतं निवेदन परफेक्ट. मग आपण गेलो होतो गुट्टेश भैयापाशी. तर सगळ्यांनी त्याच्याकडे मोबाईल दिले होते. आपण तर चिखलानं खूप भरलेलो होतो. मग अजून एकदा आपलं गेलो होतो नाचायला. तर नाचायला आले होते भैयासाहेब. तर हर्षभाई यांनी खांद्यावर घेतलेलं ना आपण हात धरलेला होता. मग आज होता अक्कांचा बड्डे. मग सगळेच आले होते रंगपंचमी साजरी कराय. मग सगळ्यांनी फोटो काढून घेतला. मग बाई आणि वहिनी गेले ना बुलेटवर. आपण आलो होतो दुकानात. दुकानात तर धनराज ही मावशीचं पोरगं आलं होतं आपलं. मग आपण आलो मग घरी आंघोळ करायला मस्तपैकी. खूप भरलेलो तर कंटाळा तर खूप आला होता. जेवण करून झाल्यावर आला होता शंभूचा कॉल. म्हणला चल ना जायचं आपल्याला, संकुलवर मॅच आहे. मग गर्दी तर एवढी होती ना, खूप भरलेलं बास्केटबॉलचं स्टेडियम. मग इथं झालं ना आउट 9 नंबरचा. तर धिंगाणा एवढा करत होते ना. जिंकलो ना राव. ह्या गोष्टीवर आपण मॅच राडा तर होणारच ना. मग संकुलवर तर फुल राडा होता. मग काय आपण चान्स सोडतोय नाचायचा. मग आपण नाचत होतो ना, बुवा, शंभू, मी, निखिल. तर मस्तपैकी नाचून घेतलं. मग आपण चाललो होतो ना गावात फिरायला. बुवा तर काय नाचत होता. संकुलवरनं आपण गावात फिरलो मस्तपैकी 10:30 वाजता. तर निखिल भैया बुवा आले होते आपल्याला सोडायला. मग आपण बसलो होतो चौकात. जरा वेळ बसलो, 11:30 पावणे 12पर्यंत. तर चौकात तर कोण नव्हतं. मग आजचा व्लॉग आपण इथंच समाप्त करू. चला झोपूया.